आज शाहूनगरच्या पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नाबाबत आदरणीय खासदार श्रीमंत छत्रपती उदयन महाराज साहेबांनी आज आमच्या अधिकाऱ्यांची व सर्व लोकांची आज मीटिंग घेतलेली व या मीटिंगमध्ये जे काही पाण्याची अनियमितता शाहूनगर भागात होती त्याच्यावरती मार्ग काढण्यासाठी आजची मीटिंग ही आयोजित केलेली होती। त्यानुसार आता सध्या आम्ही MECBचं व महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आम्ही दोन्हीही डिपार्टमेंट एकमेकाशी कोऑर्डिनेशन ठेवून व्यवस्थित काम करून लोकांना दररोज पाणी कसं मिळेल याच्याकडे पूर्ण कॉन्सन्ट्रेशन केलेलं आहे। व त्याच्यासाठी आम्ही आता एक नवीन ट्रान्सफॉर्मरही पोळे नाक्यावर MPP ऑफिसच्या इथं बसवतो आहे। तो मिळाल्यानंतर ट्रान्सफॉर्मर आणि एक नवीन पंप टाकल्यानंतर तो पाणी बऱ्यापैकी तिथला जो काय अनियमितता लाईट गेल्यामुळे होती ते आमची संपुष्टात येऊन लोकांना नियमित पाणी द्यायचा आम्ही प्रयत्न करतो। अंदाजे किती कालावधी लागेल? साधारण नवीन ट्रान्सफॉर्मर बसवून नवीन पंप बसवण्याचा कालावधी लागेल। हां, आता महाराज साहेबांनी आम्हाला विनंती केली, महाराज साहेबांनी सांगितलं किंवा ते कास्टचंही आता पाणी उपलब्ध आहे। बापट साहेबही उपलब्ध तिथं बापट साहेबही स्वतः हजर होते। तर बापट साहेबांनी आम्हाला सूचित केलेलं आहे की आमच्याकडं कास धरणातलं पाणी शिल्लक आहे, तर ते कास धरणाचं पाणी आपण सातारा शहराच्या शाहूनगर भागाला मिळण्यासाठी ज्या काही आवश्यक उपाययोजना करायच्या सूचना आता महाराज साहेबांनी दिलेल्या आहेत त्याप्रमाणे आम्ही आमच्या स्तरावर ही कार्यवाही करतो। ते नियमित पाणी येत नाही, म्हणजे एक दिवसाआड एकदा येतं पाणी, पण येताना स्वच्छ येत नाही। 4-5 बादल्या पाणी फेकून द्यावं लागतं आणि गढूळ येतं खूप पाणी आणि त्यामुळे पोटाचे आजार वगैरे होत आहेत थोडेसे। तर पाणी हे स्वच्छ भेटावं हे तुम्हाला निवेदन करतो। पाऊस झालेत ना त्यामुळे थोडंसं प्रमाण जास्त आहे। तुम्ही ते अल्कलाईन मध्ये तुम्ही हे केलं का? मी अल्कलाईन करते पाणी रोजच्या रोज ते डोस वाढवलाय मुद्दाम, कारण पाण्याला गढूळ आणि घाण पाणी आलं या पावसामुळे वेगळं, त्यामुळे डोस पावडरचा पण मॅडम वेगळा वास येतो। तुम्हाला उलट ते चांगलं आहे। आम्ही ते त्यातले विषाणू त्या डोसशिवाय मरत नाहीत म्हणून आम्ही ते वाढवलंय डोस। नाही होणार, आम्ही स्वतः तेच पाणी पिते घरात सुद्धा, नाही होणार। आणि टेस्टिंगला पण पाणी दिलेलं आहे, ते काही पाणी चांगलं आहे, वास जाईल माझा दररोज माझं सारखं लक्ष आहे तिकडच होतं। नियमित पाणी पुरवठा करा एवढं मात्र आहे, कारण कधी सकाळी 6 वाजता येते, कधी 5 वाजता येते, कधी दुपारी येते। म्हणजे नोकरदार महिलांनी त्या पाण्यासाठी वाट बघायला नोकरी सोडून बसता का घरात झाला आता तो विषय महाराज प्रत्येक वेळी असं करायला लागतं। म्हणजे गेले 6 महिने झाले ना अनियमित आहे पाणी पुरवठा पूर्ण। या ठिकाणी जे मीटिंग झाली यामध्ये शाहूनगरला कासचं पाणी पुरवठा करण्याच्या बाबत चर्चा झालेली आहे। आता कासची कॅपॅसिटी वाढलेली आहे, त्यामुळे शाहूनगरला सहज पाणी मिळू शकते आणि शाहूनगरला कासच्या पाण्यामुळं स्वच्छ आणि शुद्ध पाणी मिळेल आणि अनियमित जे आहे ती या ठिकाणी दूर होईल। पाणी प्रश्नासाठी सर्व शाहूनगरवासी जलमंदिर येथे महाराज साहेबांची गाडी घेण्यासाठी आले होते। महाराज साहेबांनी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देऊन खास पाण्याचं नियोजन आपल्या शाहूनगरसाठी केले, त्यासाठी त्यांचे आभार मानतो। सर्व शाहूनगरवासियांच्या वतीनं मी आभार मानतो। शाहूनगरवासियांनी मिळून जलमंदिरला उदयनराजे भोसलेंची गाडी घेऊन शाहूनगरमधील पाणी प्रश्नाबाबत चर्चा केली। महाराज साहेबांनी प्राधिकरणाच्या सर्व अधिकाऱ्यांना आणि MECBच्या सर्व अधिकाऱ्यांना बोलवून त्यांच्याशी नगरपालिकेचे बापट साहेब यांच्याशी बोलून कासच्या पाण्यासंदर्भात चर्चा करून कासचं पाणी जेवढं जास्तीत जास्त आपल्या शाहूनगर विभागाला मिळेल आणि आपला पाणी प्रश्न मिटेल यासाठी सर्वांशी चर्चा करून 1 महिन्याच्या कालावधीमध्ये आपला हा प्रश्न मिटवावा अशी विनंती केली आणि त्याप्रमाणे दोन्ही महामंडळाचे अधिकारी आणि प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी महाराज साहेबांना शब्द दिला आहे की महिन्याभरात लवकरात लवकर काम पूर्ण करून शाहूनगर आणि सदर बाजार ह्या 2 भागातले पाण्याचा प्रश्न जो आहे तो कासचे पाणी आपल्या इथं घेऊन तो प्रश्न मिटवणार आहेत। आणि याबद्दल सर्व शाहूनगर वासियांनी आणि विशेषतः जय सोशल फाउंडेशनच्या वतीने सर्वांनी एकत्र येऊन महाराज साहेबांना विनंती केली आणि महाराज साहेबांनी आपल्याला वेळ देऊन त्या सर्व गोष्टीमध्ये मार्ग काढून दिला। त्याबद्दल महाराज साहेबांचे महामंडळाचे सर्व पदाधिकारी, जीवन प्राधिकरणाचे पदाधिकारी आणि नगरपालिकेचे पदाधिकारी या सर्वांचे शाहूनगरच्या वतीने मी सर्वांचे आभार मानतो। धन्यवाद। हिलटॉप कॉलनीमध्ये 4 भिंतीच्या पायथ्याला असे कडेलाच घर आहेत ना आमची, 4 भिंती वरून खूप पाणी येतं घराच्या मागून असं मोठं आणि ते रोज येत नाही, 4 दिवसातनं 8 दिवसातनं कधी 2 दिवसातनं
कुठं लिकेज आहे ते माहिती आहे, पण एखाद्या वेळेस ह्या पाणी सोडणाऱ्यांनी बंद केलं ना तर नाही येत पाणी. ते बघायला धोका आहे त्यामुळे. आलं का तुमचं? येथील आमच्या रामराव पवार नगरमध्ये पाण्याच्या प्रश्नासंदर्भात आम्ही आज महाराज साहेबांना भेटलो. रात्रीचं उठून बघितलं काय प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना सांगून त्यांनी पाण्याची सोय करण्याचा निर्णय घेतला. जाऊन बघून येते त्यांचं काय. आज जय सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून गेली 2-3 महिने जो पाण्याचा प्रश्न शाहूनगर भागामध्ये निर्माण झाला होता, त्या संदर्भात मागच्या 15 दिवसांपूर्वी जय सोशल फाउंडेशनच्या वतीने एक स्टिंग ऑपरेशन पाठीच्या कालावधीमध्ये घेण्यात आलं. परंतु तरीही देखील काही समस्या या दररोज नागरिकांना भेडसावत होत्या. ह्या भेडसावणाऱ्या समस्यांवर निराकरण करणं हे अत्यंत गरजेचं होतं आणि त्यामुळे आज आम्ही या ठिकाणी माननीय खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले आमच्या सर्वांचे लाडके महाराज साहेब यांना या संदर्भात हा विषय घेऊन त्यांच्याकडे आल्यानंतर त्यांनी जीवन प्राधिकरण असेल किंवा MSCB विभागातील जे काही वरिष्ठ अधिकारी असतील त्यांना इथं त्या संदर्भात ज्या काही शंका असतील त्या दूर करण्यासाठी उपाययोजना सांगण्यासाठी आज सदरची मीटिंग घेण्यात आली होती. या मीटिंगसाठी शाहूनगर भागातील सर्व ज्येष्ठ नागरिक असतील, महिला असतील, या मोठ्या संख्येनं महाराज साहेबांनी स्वतः या अधिकाऱ्यांशी चर्चा करून नेमकं प्रॉब्लेम काय आहे, कोणत्या अडचणी आहेत आणि या अडचणींवरती उपाययोजना तुम्ही काय करणार आहे ह्या ठोस आम्हाला सांगा असं स्वतः त्यांनी सांगितल्यानंतर अधिकाऱ्यांनी त्याच्यावर तोडगा म्हणून अनेक उपाययोजना सांगितल्या आणि शाहूनगरला इथून पुढं जे काय भविष्यातील योजना असतील त्या योजना अगदी परिपूर्ण पद्धतीनं देण्याचं आश्वासन जीवन प्राधिकरण विभागाने या ठिकाणी दिलेलं आहे. त्याचबरोबर कास तलावाच्या या जलसाठ्यातील जे पाणी आहे ते पाणीसुद्धा भविष्यामध्ये अगदी सुनियोजित पद्धतीनं शाहूनगर भागातील लोकांना देण्याचेही आश्वासन या प्राधिकरण विभागातील अधिकाऱ्यांनी या ठिकाणी आज दिलेलं आहे. या निमित्ताने मी हे जे काही प्राधिकरण विभाग आणि MSCBचे जे काही वरिष्ठ अधिकारी यांनी सांगितलेले जे काही गोष्टी आहेत त्या निश्चितपणे महाराजांच्या आदेशानुसार घडतील होतील. शाहूनगरवासियांचा हा जो सर्वात मोठा झालेला हा जो प्रश्न निर्माण आहे त्याचं उत्तर नेमकं सुटेल असं मला या ठिकाणी वाटतं. मी खास करून महाराज साहेबांचा अतिशय आभार मानतो की त्यांनी या प्रश्नांवरती लक्ष घालून संबंधित अधिकाऱ्यांना याबाबतची शहानिशा करण्यासाठी भाग पाडले. जय सोशल फाउंडेशन आणि संपूर्ण शाहूनगरवासियांच्या वतीने मी महाराज साहेबांचे देखील आभार मानतो आणि जीवन प्राधिकरण विभाग आणि MSCB विभागाचे अधिकाऱ्यांचे देखील या ठिकाणी मी आभार मानतो की त्यांनी या प्रश्नाची दखल घेतली. धन्यवाद. सगळ्यांना माहीतच आहे की शाहूनगरमध्ये पिण्याच्या पाण्याचा फार मोठी समस्या भेडसावत आहेच. म्हणजे बऱ्याच दिवसापासून आहे, परंतु गेल्या 6 महिन्यापासून जास्तीत जास्त पाण्याची समस्या येऊ लागलेली आहे. ही अशी बऱ्याचदा अशी वेळ येते की सलग 2 ते 3 दिवस बऱ्याच घरामध्ये बऱ्याच कॉलनीजमध्ये पाणीच जात नाही. मग पिण्याचं पाणी कसं तरी आपण शेजारून ॲडजस्ट करू शकतो, घर कामाला तर पाणीच नसतं. मग त्यामुळे आम्ही बऱ्याच मोठ्या संख्येनं जीवन प्राधिकरणाकडे बऱ्याचदा गेलेलो आहे, निवेदनं दिलेली आहेत. त्यांनी MSCBची कारणं सांगितलेली आहेत. पंपिंग स्टेशनला लाईट नसते त्याच्यामुळे पाणी चढवलं जात नाही, अशी बरीच कारणं MSCBकडे गेलो, त्यांनी बरीच कारणं सांगितली. म्हणून आम्ही महाराज साहेबांच्याकडे आलो, सर्व शाहूनगरवासी आलेलो आहे. महाराज साहेबांनी जीवन प्राधिकरणाचे अधिकारी किंवा MSCBचे अधिकाऱ्यांना सगळ्यांना बोलून घेऊन तसंच बापट साहेबांना सुद्धा बोलवून घेऊन नक्की प्रॉब्लेम कुठे आहे तो बघून शाहूनगरवासियांना पुन्हा पाण्याची समस्या येणार नाही अशा दृष्टीनं त्यांना म्हणजे आम्हाला पाण्याची तिथं वॉटर सप्लाय तिथं रेग्युलर देण्याची सोय करण्यास सांगितलेलं आहे. महाराज साहेबांच्या आदेशावरून त्या जीवन प्राधिकरणाचे अधिकारी MSCBचे अधिकारी यांनी सगळ्यांच्यात विचार वगैरे करून आता कासचं पाणी शाहूनगरला स्वच्छ हे पाणी सुरळीतपणे नियमित देण्याची त्यांनी ग्वाही दिलेली आहे आणि लवकर शाहूनगरमधील आता लवकरातल्या लवकर हा पाण्याचा प्रश्न सुटणारच आहे असं देखील त्यांनी महाराज साहेबांना सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे खास करून महाराज साहेबांचं आम्हाला याची खात्रीच होती की आमचा पाण्याचा प्रश्न जीवन प्राधिकरणाकडून सुटत नाही आहे, MSCBकडून सुटत नाही. आमचा पाण्याचा प्रश्न सोडवणारे एकच व्यक्ती म्हणजे आपले आदरणीय महाराज साहेब. म्हणूनच आम्ही मोठ्या आशेनं महाराज साहेबांच्याकडे आलेलो आहे. आम्ही समस्या मांडलेली आहे, महाराज साहेबांनी देखील त्याच्यावर तोडगा काढलेला आहे, सर्व अधिकाऱ्यांशी बोललेले आहेत. आणि महाराज साहेबांचे विशेष करून मी सगळ्यांच्या वतीनं खूप 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 आभार मानते की आता पुन्हा आम्हाला पाण्याच्या समस्येला सामोरं जावं लागणार आहे. आज सर्व शाहूनगरवासियांसाठी आनंदाची बातमी अशी आहे
की शाहूनगरला आत्ता जो होणारा पाणी पुरवठा आहे तो कृष्णा नदीतून होतोय, मात्र काही दिवसातच आज महाराज साहेबांनी DPR तयार करायला सांगितलेलं आहे त्या पद्धतीचा. तर आपल्या सर्व शाहूनगरवासियांना कासचं सुद्धा पाणी महाराज साहेबांच्या माध्यमातून मिळणार आहे. कासचं पाणी हे किती शुद्ध आहे आपल्या सर्वांना माहिती आहे. तिथं कुठल्याही प्रकारचं कंटॅमिनेशन नाही, तिथं कुठल्याही प्रकारचा गटर नाही, कुठल्याही प्रकारचा ओढा नाही. आणि ते पाणी आपल्या सर्व शाहूनगरवासियांना देण्यासाठी महाराज साहेबांनी DPR तयार करायला सांगितलेलं आहे. प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांनी सांगितलेलं 2 महिन्याच्या आत तो DPR आम्ही करून सादर करतो. मिनिमम 2 महिन्याच्या आत DPR सादर करतो म्हणून सांगितलेलं आहे. लवकरच म्हणजे या कासच्या पाण्यासाठी पुन्हा एकदा जोपर्यंत आता हे पाणी सुरळीत झालं तर ठीकच आहे, पण कासचं पाणी प्रकर्षानं आपल्याला सर्व शाहूनगरवासियांनी मिळावं यासाठी सुद्धा इथून पुढं आम्ही सर्वजण शाहूनगरवासी एकत्र या गोष्टीसाठी कायमस्वरूपी प्रयत्न करत राहणार आहे. मनापासून शतशः आभार की आम्हाला सर्व शाहूनगरवासियांना कासचं पाणी देण्यासाठी त्यांनी प्रयत्न केला. थँक्यू.